सध्या सोशल मीडियात वावरणाऱ्या प्रत्येकाला रील्सचं वेड लागलाय, पण याच रील्समुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय। आणि असाच एक प्रकार मुंबईतल्या 27 वर्षाच्या तरुणीसोबत घडला। सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स असलेली ही तरुणी व्हिडिओ शूट करण्यासाठी रायगडमधल्या कुंभे धबधब्यालगतच्या कड्यावरून थेट 300 फूट दरीत कोसळली। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। अन्वी कामदार इंस्टाग्रामवर भरपूर सारे ट्रॅव्हल ब्लॉग, 2,72,000 फॉलोअर्स आणि वय अवघ 27 वर्ष। पण हीच सोशल मीडिया स्टार अन्वी कामदार आज या जगात नाही आणि याला कारण ठरलंय धबधब्यावर जाऊन फोटोशूट करण्याचा हव्यास। पेशानं चार्टर्ड अकाउंटंट असलेली अन्वी कामदार सोशल मीडियातही भरपूर ऍक्टिव्ह होती। जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिने अनेक ट्रॅव्हल ब्लॉग्सही बनवले होते। पण अशाच एका पावसाळी पर्यटन स्थळावर व्हिडिओ शूट करायला जाणं अन्वीसाठी जीव घेणं ठरलं। मंगळवार 16 जुलैच्या दिवशी अन्वी तिच्या मैत्रिणींसह रायगडमधल्या कुंभे इथे पोहोचली। कुंभेमधल्या याच कड्यावर अन्वी व्हिडिओ शूट करण्यासाठी पुढे गेली। पावसामुळे ही छोटीशी वाट निसरडी झाली होती आणि इथेच घात झाला। अन्वीचा पाय घसरला आणि ती घरंगळत 300 फूट खोल दरीत कोसळली। सोबत असलेल्या मैत्रिणींनी जवळच्या पोलीस स्टेशनला ही माहिती दिली आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला। यामध्ये साधारण 3 तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले। त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या साहाय्याने जवळपास 100 मीटर वरती आणलं। त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या साहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं। पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दुपारी 1 वाजता सुरू झालेलं हे रेस्क्यू ऑपरेशन 3 तास सुरू होतं। अखेर टीम अन्वीपर्यंत पोहोचली। तिचा श्वास सुरू होता, पण 300 फूट खोल दरीत कोसळलेल्या अन्वीला वर आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले आणि त्यानंतर रुग्णालयात पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला। वर्षा पर्यटनासाठी अनेक जण कुंभेमधला धबधबा पाहण्यासाठी आणि बाजूच्या कड्यावर जातात, पण हा कडा किती धोकादायक आहे तेही पहा। तो कुंभ्याचा जो परिसर आहे ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत। तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत। मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता। तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100-150 ते 300 फूट खोल दरी आहे। तिथून वाचणे अगदी अशक्य आहे। पावसाळ्यात ॲडव्हेंचर म्हणून अशा ठिकाणी जाणं यात गैर काहीच नाही, पण हल्लीच्या जमान्यात अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ शूट करणं, फोटो काढणं आणि ते सोशल मीडियात अपलोड करणं यांचं पेव फुटलंय। पण याच दरम्यान एक चुकीचं पाऊल तुमचं आयुष्य संपवू शकतं। एकाने रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय। आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे। तेव्हा ॲडव्हेंचर म्हणून, हवापालट म्हणून किंवा अगदी कामाचा व्याप हलका करण्यासाठी पर्यटन स्थळांवर नक्की जा, पण काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे सेल्फी आणि व्हिडिओ शूट करण्याच्या नादात मनाचा तोल जाऊ देऊ नका। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।